नमस्कार मित्रांनो, मी ओमकार सावंत तुम्हाला सर्वांच्या कॅनल ब्लॉगमध्ये स्वागत करतो आहे। तर आजची सुरुवात बाहेरून आहे। तुम्हाला असं वाटेल की का बाहेरून आहे, तर आज मला अचानक असं कळलं की आजपासूनच सी फूड फेस्टिवल या वर्ष आहेत ना। आता 7 वाजले, आता 7पर्यंत चालू झालं असेल, तर आता आपण जाऊया सी फूड फेस्टिवल बघायला। सो आता तो एक मोठा कार्यक्रम असतो, तो सी फूड फेस्टिवल एक मोठा इव्हेंट असतो, तर आपण तिकडे एक कवर करूया तुम्हाला। तर आता आपल्याबरोबर आहे रोशन पवार। याला तुम्ही गेल्या टायमाला बघितलं असेल गणपतीमध्ये आपण जेव्हा गेलो होतो गणसंकुल या साईडला, तो तिकडे हा दिसेल काळा चौकीत गणपतीचा महागणपतीचा। आपण गणसंकुलला गेलो होतो तिकडे आहे। तो आता आम्ही लोक वर्षामध्ये आम्ही लोक चाललो आहे त्या फेस्टिवलकडे। मित्रांनो, हा सी फूड फेस्टिवल गेल्या वेळेला पण गेलो होतो, पण तेव्हा व्हिडिओ तर नुकतीच स्टार्ट केलेली, हा ब्लॉग तेव्हा बनवायला नुकताच स्टार्ट केला। आता 1 वर्ष होईल माझ्या चॅनलला, सो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। हा 1 वर्षाचा प्रवास म्हणजे खूप चांगला होता। आता आम्ही लोक वर्सोवायलाच आहे, ऑलमोस्ट पोहोचत आलो आहे। सो हा माझा फर्स्ट टाईम असेल सी फूड फेस्टिवलचा, खरं तर ॲज अ ब्लॉगर म्हणून। आणि मी आलो आहे नॉर्मल कपड्यांवरती, घरचे कपड्यांना। मी इकडे जवळच राहतो आणि एवढं काय लांब नाही, खरं तर हा लांबून राहिला आहे बोडवलीवरनं मेट्रोने। आणि अजून एक मित्र येतो आहे, तो हां टॅग मुंबईचा पेज आहे। अरे तो राहतो कुठे? बँड्रा। तो बँड्रावर नाही येतो, म्हणजे लोक एवढी लांबून येतात फक्त हा फेस्टिवल बघायला। आणि मित्रांनो, इकडच्या डिश ना तुम्हाला सांगतो 500-600 पासून सुरुवात होतात। क्वालिटी म्हणजे तुम्ही नॉर्मली जात असाल मच्छी मार्केटमध्ये, जात असाल तिकडे तुम्ही विकत घेता त्या कोळी लोकांकडनं, आणि तुम्ही स्वतःहून घरी जाऊन बनवता। आणि इकडे काय असतं की हे लोक प्रॉपर त्यांच्या स्टाईलमध्ये त्यांचे वेगवेगळे मसाले वापरून त्याच्या जी काय डिश बनवतात ना, त्याला जी चव असते ना मित्रांनो, नेक्स्ट लेवल म्हणजे ना। नेक्स्ट लेवल मी गेल्या टायमाला खाल्ली, त्या टायमाला आपण काहीही टेस्ट करणार नाही आहे, अजिबात काही टेस्ट करणार नाही आहे। सो म्हणजे त्या लोकांचं असं असतं, आपण म्हणजे ह्याच्यामध्ये वेगळं 500 रुपये 600 रुपये अशी डिश चालू होते, आणि चव तर नेक्स्ट लेवल। आणि लोक सजावट पण अशी करतात ना। आता तुम्हाला दाखवतो मी त्या फेस्टिवलमध्ये की वर्षा ऑलमोस्ट आता म्हणजे मस्जिद जर तुम्ही याल कधीतरी, तर इकडे मस्जिद दिसेल। लास्ट डेपो पार्टी होता। सो डेपोच्या या साईडला राईट साईडला तुम्हाला मस्जिद दिसेल। सो मस्जिदकडनं थोडं पुढे राईट साईडलाच आलं तर थोडं पुढे आहे फेस्टिवल। तर ना मी इकडे गेल्या टायमाला माझ्या आणि खूप कॉस्टली असतात। म्हणजे तुम्हाला जर नॉर्मली जर फॅमिलीमध्ये आलात तर तुम्हाला ते परवडू शकतं, बट सोलो आलात तर तेवढे तर तुम्हाला तेवढे कॉस्टली तुम्हाला घ्यावेच लागतात। चव तर एक नंबरचा वास काय सुटेल बघा। जसं आपण इव्हेंट त्या फेस्टिवलमध्ये एंट्री करू ना, तर जो वास सुटेल ना प्रत्येक डिशचा, नेक्स्ट लेवल असेल। मित्रांनो, आम्ही लोक वर्सोवायला पोचलो आहे, समोरच आहे सी फूड फेस्टिवल आहे, सी फूड फेस्टिवल। आणि इकडे मसानदेवी आहे, मसानदेवीचं मंदिर आहे। त्या एका मित्रासाठी थांबलो आम्ही लोक। आता बसमध्ये आता येतो असं ही अशी मंदिरं ना, मसानदेवी असू दे, आतमध्ये हिंगलादेवी असू दे, तर अशी मंदिरं खूप आतमध्ये आहेत, गल्ल्यांमध्ये एकदम। आता आपल्या इकडे समोरच सी फूड फेस्टिवल आहे, चालू होईलच। तर मित्रांनो, आता आम्ही लोक फेस्टिवलमध्ये आलो आहे। हा फेस्टिवल आहे, स्टार्ट करूयात। मित्र ऑन द वे आहे, रिक्षाने येतो, तो उतरला तर वर्षा डेपोला, तिथून तर रिक्षाने येतो, म्हणजे खूप आतमध्ये आहे। आम्ही लोक तर चालत आलो, ते लोक येतात आहे, रिक्षाने येतो आहे। आता आपण आता मित्रांनो आपण अशा पहिल्या स्टॉलकडे चाललो आहे। तो आता पहिला स्टॉल नाही हे काय ब्लॉग करतो हा, फर्स्ट डे आहे ना म्हणून ब्लॉग चालू केला। सो एक इकडे आहेत हे आतमध्ये
अच्छा. आणि की काबोळी म्हणजे मच्छीच्या अंडी आहेत. मच्छीच्या अंडी असतील. आणि जवला प्राइस काय स्टार्टिंग होते? प्राइस काय? 800 400 ओके. सो मित्रांनो आता पहिला स्टॉल आहे आपण जो कव्हर केला आहे तो. त्याच्यावर पुढे वळूया हळूहळू. इकडे छोटे छोटे स्टॉल्स आहेत पिण्याचे. बघा इकडे स्टार्टिंगला अशी गर्दी लागली आहे. साईडला ट्रेन. आता मित्रांनो ऑलमोस्ट एकदा गर्दी सुरुवात झाली आहे. इकडे बघू शकता. मित्रांनो आताही काय काय स्टॉल्स चालू केले आहेत झालेत. म्हणजे आता खूपच कमी आहे. पहिला दिवस आहे. तो हा काहीतरी 16वा स्टॉल आहे. 16वा कव्हर करत जातो. ऑलमोस्ट चालू आहे. समोर बघा कार्यक्रम चालू आहे समोर. हो अंकल कौन सी वाली फिश है? रावस. नो रावस है. पॉपलेट चिकन फ्राई. चिकन फ्राई क्या है? प्रॉन्स रावस टिक्का. अच्छा हे अख्खे आहेत. हे तुकडे आहेत फक्त. अच्छा मस्त तळल्यात आहे. त्यामुळे इकडचा वास तुम्ही बघाल ना एक नंबर सुटला इकडे. मित्रांनो इकडे भरपूर क्रिएटर्स झालेत. आणि असं एकदा सीन आहे की फक्त भाकरी भेटते किंवा पुऱ्या जसं तुम्हाला हवं आहे तसं भेटतं. म्हणजे इकडे वेगवेगळ्या प्रकारचं माशांचं प्रेझेंटेशन घेतात. त्याप्रमाणे इकडे तुम्हाला डिशबरोबर काय पाहिजे, भाकरी हवी आहे किंवा काही हवं आहे ते तुम्ही इकडे सांगायचं. त्याप्रकारे तुम्हाला दिली जातात. प्राईज 800 400 पासून चालू होते. बघा मित्रांनो याचा मित्र आहे. स्टॉल आहे. हे चिकन पुना मच्छी आहे. पुना मच्छी शेवपुरी टाईप मध्ये लागतीलच कारण त्यांच्यामुळे हा फेस्टिवल साजरा होतो. धन्यवाद पुन्हा त्या सगळ्यांचं आम्ही आभार प्रकट करतोय. आणि विशेष खवाई एक दूर दूर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आवडलं की नाही एक नंबर. पण भारताच्या आजच्या फेस्टिवल मध्ये आमच्या समोर सचिन चिंचे आहेत. मला फिश आयटम्स ट्राय करायचे तर 41 स्टॉल नंबरवर या. प्रॉन्स मोमो कधी आयुष्यात खाल्ले नसतील. प्रॉन्स मोमो खा. प्रॉन्स मोमोज देवाघरी गेले त्यांची आठवण जेव्हा जो कोण प्रॉन्स मोमोज आले. आणि हे वाला स्टॉल आहे 41 नंबर स्टॉल. शैक्षणिक क्षेत्रामध्ये आला की अजून 2 दिवस आहे. उद्या आणि परवा. उद्या तर गर्दी असेल त्यामुळे उद्या तर भरपूर स्टॉल लागतील. वेगवेगळे पदार्थ असतील त्यामुळे एकदा भेट देऊन लावा. फ्रेंडलीला पण असेल उद्या नक्की भेट द्यावा. अर्थात तुम्हाला असं वाटत असेल काय फिश महागडे आहेत असेल पण हेच फिश 5 स्टार किंवा एखाद्या हॉटेलमध्ये गेला तर अव्वाच्या भावाने तुम्हाला घ्यावं लागतील. दुप्पट तिप्पट भावाने घ्यावं लागतील. म्हणून म्हणतोय हे 3 दिवस एन्जॉय करा. पैशांना नक्कीच आणि कारण हे 3 दिवस परत येणार नाही. घरी बनवणं वेगळं आणि इकडे येऊन खाणं वेगळं. म्हणेन की हा सी फूड फेस्टिवल नेक्स्ट मित्रांनो तंदुरी तंदुरीवाले We have been celebrating the Vesavu Puri Festival for the last 16 years with the aim to promote the Puri culture, showcase the rich heritage. आणि दुसरं आलं ते
हा बघा मेन्यू आहे, त्याच्यात खूप व्हरायटी आहे. पास्ता आहे, व्हेज पास्ता, चिकन पास्ता, फिश पास्ता. प्लॅटर पण आहे, स्पेशल प्लॅटर. त्याच्यात 2 टाईप्स आहेत. नक्कीच ट्राय करा मित्रांनो, नक्की ट्राय करा. 40 नंबरचा स्टॉल आहे. माझ्या नावाने अजिबात डिस्काउंट मागू नका. मी अजिबात फेमस नाही अजून की तुम्ही माझ्या नावाने डिस्काउंट मागा, अजिबात नको. तिकडे येऊन तुम्ही खावा. अजून मला दिसत असेल मेन्यू कार्ड दाखवलं, मी खातोय. हा माझा व्हिडिओ म्हणून अजूनपर्यंत मागून मला वेगळा व्हायरल करणार. तुम्ही हे ट्राय करा. म्हणजे मी नाही बोलून आम्ही तुम्हाला खाल्लं मस्त जाऊ एकदम भेट. मित्रांनो, मगाशी आपण ज्या मित्रांनी थांबले होतो विशाल, आणि ह्याचं एक इंस्टाग्रामवरती चॅनल आहे टॅग मुंबईचं, तर त्याला नक्की फॉलो करा. आणि जसं की माझं पण 2 चॅनल आहेत, माझं स्वतःचं आणि नुसती फोटोग्राफी, त्याला पण फॉलो करा. तर मित्रांनो, आता आम्ही लोक फिरत होतो, तर आता आम्हाला इकडे सर्वात मोठा कंटेंट क्रिएटर भेटला आहे मराठीचा, मित्रांनो. मी तुमचा मित्र रवी, स्वागत करतो ओमकारच्या चॅनलमध्ये. जसं तुम्ही आत्तापर्यंत मला सांभाळून घेतला, सपोर्ट केला गेली 7 वर्ष, तसं तुम्ही ओमकारला देखील सपोर्ट करा. आपला मराठी माणूस आहे, त्या मराठी माणसाला सपोर्ट झालाच पाहिजे. थँक्यू दादा, थँक्यू. तर आता मित्रांनो, असे भरपूर इकडे कॉन्टेंट क्रिएटर भेटतात. आपण सगळ्यांची आपण त्यांच्या चॅनलवरती पण शाउट आउट सांगितलं आपला. तो आता ऑलमोस्ट आता 2-3 स्टॉल आता खरं सेम सगळे सेम स्टॉल आहेत. थोडा व्हिडिओ आहे तिकडे आणि ब्लॉग एंड करूया थोड्या वेळाने. आता व्हिडिओ एंड करायची वेळ आली आहे. सो आता आम्ही लोक वर्षाच्या त्या फॅस्टमधून निघालो आहे. आता आम्ही लोक मी चाललो आहे घरी, हे लोक चालले मेट्रो. सो आता व्हिडिओ इकडे संपला. जसं की भटकंतीनं आपल्याला शाउटआउट दिलं आहे त्याच्या व्हिडिओमध्ये, तो आता तुम्हाला त्याच्या ब्लॉगमध्येच कळेल. सो आता माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जसं की नवनवीन तुमच्याकडे व्हिडिओ येत जातील. उद्या परवा मी जाणार आहे कालाघोडा फेस्टिवलला. सो तिकडचा एक ब्लॉग करायचा आपल्याला ॲज अ फोटोग्राफर म्हणून, आता ॲज अ ट्रॅव्हलर म्हणून गेलो. आता उद्या किंवा परवाचा एक ब्लॉग असेल कालाघोड्याचा, तो असेल ॲज अ फोटोग्राफर म्हणून. सो तो एक कवर करूया कालाघोडा फेस्टिवल, जो 20 ते 28पर्यंत आहे. सो आता हा व्हिडिओ इकडे संपला आहे. तोपर्यंत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप